गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट्य न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीतीय धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी ओम नमो पार्वती पते हर हर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात उत्सवाने साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका साजऱ्या होत आहेत आणि त्या होत असताना जो ग्रामीण भागातनं शिवभक्त सोलापुरात शिवजयंती बघण्याकरता आलाय, आमच्या माय माऊल्या असतील, वडीलधारी मंडळी जे या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत, त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था गेली सलग 7 वर्ष झालं थोरला मराठा तालीम मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. आज तुम्ही बघितलं असेल 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत हजारो लोक याचा आस्वाद घेतलेले आहेत आणि अजून रात्री 1 वाजेपर्यंत शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण नियोजन करतोय. हे नियोजन करणं इतकं बोलणं इतकं सोपं नाही आहे. 500 कार्यकर्ते कालपासून राबतायत. आज आमच्या माता भगिनी असतील, स्वयंपाक बनवणे असेल, शिवभक्तांना जेवण वाढणं असेल, या सगळ्या गोष्टी मनापासून करतात. हे कार्य करत असताना हे काय कोणा एकट्याचं काम नाही आहे. हजारो हातांनी या सगळ्या कार्यामध्ये काम केलेलं आहे, श्रमदान केलेलं आहे, म्हणून हे कार्य सिद्धीत लागलंय असं मी समजतो. दरवर्षीपेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, अक्षरशः रांग लागलेली आहे. जेव्हा सुरुवातीला 7 वर्षाखाली 5000 लोकांपासून ही सुरुवात झाली, 5000, 7000, 10000 आणि आता गेली 2-3 वर्ष झालं आम्ही 25000 लोकांचं नियोजन करतोय. आनंद यामध्ये आहे की शेवटचा शिवभक्त जेवल्याशिवाय आमचा कार्यकर्ता सुद्धा थांबत नाही. त्याच्या मनातून असं वाटतं की जो ग्रामीण भागातून आलेला आमचा शिवभक्त आहे, त्याच्या मुखामध्ये जोपर्यंत घास जात नाही तोपर्यंत त्याला शिवजयंती साजरी केल्याचं समाधान मिळत नाही. या भावनेतून आम्ही सगळेजण कार्य करतो. आता सलग एवढे वर्ष केल्यामुळं त्याचं नियोजनामध्ये पण तेवढाच नेटकेपणा आलेला आहे. लोकांची गैरसोय होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल वेटिंगला थांबलेल्या लोकांना सुद्धा खुर्चीवर बसवलं जात आहे आणि या जेवणाचं वैशिष्ट्य आहे की हे पंचपक्वानाचं जेवण देत असताना आपण कुणालाही प्रसाद वाटप करत नाही, तर घरात दिवाळी दसरा पाहुण्यांना कसं जीव घालतो त्या सन्मान भावनेतनं आपण सगळ्यांचा पाहुणचार करतो. खरं तर हे भाग्य आहे. पैसे अनेकांकडे असतील पण हे सगळं करण्याला भाग्य लागतंय आणि मला याचा आनंद वाटतोय की संकेत भाऊ असेल, मी असेल आणि माझ्या सगळा मित्र परिवार असेल, आमच्या सगळ्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ हे सगळं घडवून घेतात. हे करत असताना हजारो लोक इथं उपस्थित राहतात, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आमचा आजचा प्रमुख पाहुणा जो इथं शेवट बसलेला पंक्तीला शिवभक्त आहे तो आहे आणि त्याची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. Like, subscribe, click on the bell.